बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ हे तुमच्या माझ्या हक्काचं एक लहानसं युट्यूब प्रबोधन माध्यम. तुम्हा सर्व शिवसैनिकांना विनंती करतो, याला लाखोंच्या संख्येने तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. कारण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, आजच्या या पेड मीडियाच्या जमान्यामध्ये, या विकाऊ मीडियाच्या जमान्यामध्ये आपल्याला आपल्या हक्काची स्वतःची माध्यमही तयार करावी लागणार, विकसित करावी लागणार. तुम्ही सर्वांनी याला लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा, ही तुम्हाला पुन्हा विनंती करतो. आज तुम्ही पाहिलं असाल या विधानसभेच्या अध्यक्षांच्या, या राहुल नार्वेकरांच्या कोर्टामध्ये, मी कोर्ट हा शब्द यासाठी वापरतो कारण ह्यांना आपण प्रति न्यायालय ट्रायब्युनल म्हणत असतो. आज यांनी कहर केलाय. आज यांनी विधानसभेमध्ये एक विटनेस बॉक्स आणून ठेवलाय. राहुल नार्वेकरांनी एक विटनेस बॉक्स आणून ठेवला. आता विटनेस बॉक्स एरवी आपण कोर्टामध्ये पाहत असतो. तुम्ही पाहिलं असाल, चित्रपटांमध्ये पाहिलं असाल, ज्यामध्ये ते साक्षीदार उभे राहून शपथ घेत असतात, त्या लाकडी चौकटीला विटनेस बॉक्स म्हटलं जातं. हा विटनेस बॉक्स पहिल्यांदाच विधानसभेने पाहिला असावा बहुतेक महाराष्ट्राच्या. त्यामुळे मी विधानसभेच्या अध्यक्षांना कोर्ट असं संबोधतोय. आणि या विधानसभेच्या अध्यक्षांच्या कोर्टामध्ये ज्या प्रकारे शिवसेनेची ही 16 आमदारांची अपात्रता केस ज्या संथ गतीने पुढे जात आहे, कासव गतीने म्हणा, त्या कासव गतीने पुढे जात आहे. शेवटी शिवसैनिकांनी एक गोष्ट लक्षात घ्या, बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी, बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी, या म्हणीचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. शेवटी काय जो नाच गाणं करायचंय, काय जो धिंगाणा घालायचाय, तो 31 डिसेंबर मुसके आवडलेले आहेत. काय वेळ काढूपणा करायचा तो करून घ्या. 31 डिसेंबर शेवटची तारीख तुमची ठरलेली आहे. पण हे सारं वेळ काढूपणा पाहता अनेक शिवसैनिकांच्या मनामध्ये एक संभ्रम तयार होतो, एक प्रश्न तयार होत असतात. त्या सर्व शिवसैनिकांना मला सांगणं आहे, कारण शिवसैनिक विचारतात की नक्की या विधानसभेत आपल्या बाबतीत न्याय होणार आहे की असाच टाइमपास चालू राहणार आहे. कारण ज्या प्रकारे फक्त दाखवलं जातंय, नक्कीच टाइमपास दिसतोय, वातावरण मॅनेज्ड दिसतंय, मॅनेज्ड वातावरण. त्या सर्व शिवसैनिकांना मला फक्त एवढं सांगणं आहे, शिवसैनिकांना लक्षात घ्या, या विधानसभेच्या अध्यक्षांच्या कोर्टामध्ये, राहुल नार्वेकरांच्या कोर्टामध्ये काय घडायचंय ते घडोत, काय न्याय लागायचाय तो लागोत, काय निकाल लागायचाय तो लागोत. आपण शिवसेना म्हणून पुढे, त्याच्या पुढे जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना अतिशय, कारण हा सगळा झांगडगुत्ता शेवटी सर्वोच्च न्यायालयात जाणारच आहे. ही गोष्ट तुम्ही फिट करून घ्या. हा सगळा झांगडगुत्ता, कारण ह्यांच्याकडे पाहता ह्यांची ती दानत नाही, न्याय करण्याची ह्यांची दानत नाही. आपल्याला सुप्रीम कोर्टात जाणंच आहे, हेच मला भविष्य दिसतं. सुप्रीम कोर्टामध्ये आपण अतिशय भक्कम आहोत. शिवसेनेच्या नावाची असो, चिन्हाची असो, 16 आमदारांची अपात्रता असो, व्हीप असो, या सगळ्या बाबतीत शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये पुराव्यानिशी अतिशय भक्कम आहे. आणि मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे. त्यातल्या बऱ्याच गोष्टींचे रेफरन्स मी तुम्हाला पुन्हा सांगेल. तुम्हाला कळायला हवं की काय काय गोष्टी नेमक्या घडल्या होत्या, भूतकाळामध्ये काय काय घडलं, 1.25 वर्षापूर्वी नेमकं काय काय घडत होतं, कशा प्रकारे एका मागोमाग एक घटना घडत होत्या आणि कशा प्रकारे त्याच्यातही आपण स्ट्रॉंग होतो, हे तुम्हाला मी आज पुन्हा एकदा सांगणार आहे. काही रेफरन्सेस मी तुमच्या सर्वांसमोर पुन्हा एकदा ठेवतोय, ती एक उजळणी करतोय. लक्षात घ्या, सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट मी ज्याने सुरुवात करणार ते आहे मुख्य नेतेपद. शिवसेनेमध्ये मुख्य नेते नावाचं कुठलंही पद शिवसेनेच्या घटनेत अस्तित्वात नाही. मुख्य नेते, ज्यांना एकनाथ शिंदेला मुख्य नेते म्हणून जे संबोधतात, मुख्य नेते, असं कुठलंही पद शिवसेनेच्या घटनेमध्ये नाही. ज्या वेळेस जून 22 मध्ये हा सारा प्रकार घडत होता, हे सारं कांड घडत होतं, त्यावेळेस शिवसेनेचे पक्ष प्रमुख म्हणून एकमताने उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे, सर्व अधिकार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच होते. त्यामुळे हे मुख्य नेते वगैरे जे गमजे मिरवतात ना, हे काही फार काळ सुप्रीम कोर्टात टिकणार नाही. ज्या वेळेस या साऱ्या घटना पुढे पुढे जातील, शिवसेनेची घटना अतिशय स्पष्ट आहे आणि त्यात मुख्य नेते असं कुठलंही पद नाही. पुढे ऐका, त्यामुळे पळून गेलेले आमदार हे पक्ष शिस्तीच्या विरोधात वागलेले आहेत आणि ते कारवाईस पात्र आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणतं आम्हाला कळवलं गेलं नाही. म्हणजे ज्या वेळेस 2018 मध्ये जी अमेंडमेंट झाली पक्षप्रमुख पदाची वगैरे जे काही असेल, ते आम्हाला कळवलं गेलं नाही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला. त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला बाळकृष्ण जोशी कदाचित आठवत नसतील, जे प्रिसिडिंग ऑफिसर होते बाळकृष्ण जोशी. आणि
अरविंद सावंत साहेबांनी आपल्या खासदारांनी त्यामुळे जाणीवपूर्वक तो व्हिडिओ सगळ्यांमध्ये प्रसिद्धी माध्यमांमध्येच टाकून दिला, ज्याच्यामध्ये मला वाटतं आदेशजी बांदेकर साहेब त्याचं सूत्रसंचलन करत होते. कशा प्रकारे बाळकृष्ण जोशी बसलेत, कशा प्रकारे सारा तो कार्यक्रम घडतोय, कशा प्रकारे निवडणूक होते, सारं ऑन कॅमेरा होतं, ऑन रेकॉर्ड होतं आणि ते सारे प्रूफ आपण जमा केलेले आहेत. त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे ते सारे आरोप खोडले जातात. बाळकृष्ण जोशी यांना आठवत नसतील, जे प्रिसिडिंग ऑफिसर होते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तर्फे. अरविंद सावंत साहेबांनी हा व्हिडिओ दिलेला आहे, त्यामुळे हे सारे आरोप खोटे ठरलेले आहेत. पक्षप्रमुखांचा आदेश हा घटनेप्रमाणे हा अंतिम आदेश असतो, पक्षप्रमुख. कारण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना हे सर्वोच्च अधिकार आहेत. त्यांच्या अंतर्गत नेते, उपनेते बरेचसे हे थेट निवडले देखील जाऊ शकतात. 13 पैकी बघा, पक्षप्रमुखांना कुणाकुणाचा पाठिंबा होता ज्या काळात हे सगळं घडत होतं. आपल्या 13 नेत्यांपैकी जवळपास 9 नेत्यांचा त्यांना पाठिंबा होता. 9 नेत्यांचा म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीचा हा एक भाग पडतो, लक्षात घ्या. मला वाटतं गजानन कीर्तीकर, त्यानंतर आदित्य ठाकरे साहेब, संजय राऊत साहेब, मनोहर जोशी साहेब, लीलाधर डाके साहेब, अनंत गीते साहेब, चंद्रकांत खैरे, सुरेशजी सुभाषजी देसाई साहेब, दिवाकर रावते, या सगळ्यांचा त्यांना पाठिंबा होता. 20 पैकी 20ही उपनेत्यांचा त्यांना पाठिंबा होता ज्या वेळेत हा सगळा प्रकार घडला तेव्हा. आणि हे सारं ऑन रेकॉर्ड आहे बरं, शिवसैनिकांना ऑन रेकॉर्ड आहे. मला वाटतं दोन्ही सचिवांचा त्यांना पाठिंबा होता, सर्व प्रवक्त्यांचा पाठिंबा होता. म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणी ही संपूर्णतः उद्धव साहेबांच्या पाठीशी होती. ज्यावेळेस गजानन कीर्तीकरांचा पाठिंबा, गजानन कीर्तीकर हे फार नंतर गेलेले आहेत, ज्यावेळेस ते होते त्यावेळेस त्यांचा, ज्यावेळेस हे सगळं ऑन रेकॉर्ड जात होतं प्रूफ म्हणून, त्यावेळेस त्यांचाही पाठिंबा होता. उदय सामंत हे नंतर गुवाहाटी गेलेले आहेत, ज्यावेळेस हे सारं ऑन रेकॉर्ड होत होतं प्रूफ म्हणून, त्यावेळेस त्यांचाही पाठिंबा होता. बघा हे कसे फसत जाणार आहेत, एक एक जण कसे फसत जाणार आहेत, तुम्ही लक्षात घ्या. आता पुढे लक्षात घ्या शिवसैनिकांनो, ज्याच्या ताब्यात पक्ष असतो ना, ज्याच्या ताब्यात, आता हे सारं झालं म्हणजे पक्ष उद्धव साहेबांच्या ताब्यात होता. आता उद्धव साहेबांच्या ताब्यात पक्ष म्हणजे उद्धव साहेबांच्या हातात व्हीप आला. हा हे रूल आहेत त्याचे, हे नियम आहेत त्याचे. त्यामुळे उद्धव साहेबांच्या ताब्यात जर पक्ष असेल तर उद्धव साहेबांकडे जो अधिकार आहे, ज्याच्यातून ते गटनेत्याची नेमणूक करतात आणि गटनेता हा पुढे प्रतोद ठरवत असतो. म्हणजे अजय चौधरी साहेबांची त्यावेळेस आपण एक व्हीप काढला होता जून मध्ये, ज्यावेळेस आपण पक्षाची बैठक बोलावली आमदारांची, त्यावेळेस व्हीप बजावला गेला होता. त्यावेळेस मला वाटतं 24 आमदार हजर देखील राहिले होते. त्या 24 आमदारांमध्ये आपण अजय चौधरी साहेबांची नेमणूक केली गेली होती ऍज अ गटनेता म्हणून, आणि अजय चौधरी साहेबांनी सुनील प्रभू साहेबांची नेमणूक केली होती प्रतोद म्हणून. आणि सुनील प्रभू साहेबांचा तो व्हीप हा शेवटी कोर्टाने देखील मान्य केलेला आहे की सुनील प्रभू हे व्हीप म्हणून वैध आहेत आणि भरत गोगावले हे व्हीप म्हणून अवैध आहेत, बेकायदेशीर आहेत. लक्षात घ्या. आता हे जे आरोप जे करतायत त्यांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. जवळपास 456 पानांचं पुरावे शिवसेनेकडनं दाखल केले गेले. 456 पाणी पुरावे. 28 जानेवारी 2013 ते 2018 मध्ये, म्हणजे या 5 वर्षांसाठी पक्षप्रमुख म्हणून नेमणुकीचं पत्र दिलं गेलं होतं. कुणाला? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. 28 जानेवारी 2013 या 5 वर्षांचं पत्र इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पोहोचलं होतं. ती सगळी प्रोसिडिंग पोहोचली होती. ती सगळी कशा प्रकारे नेमणूक झाली सारं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला ऑन रेकॉर्ड दिलेलं आहे. नेमणुकीचं पत्र सादर झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 2013 म्हणजे बाळासाहेब गेल्यानंतरचं मला वाटतं दुसऱ्याच वर्षी हे सारं आपण पोहोचवलेलं आहे. फार महत्वाचं आहे बरं, या तारखा लक्षात घ्या. 28 जानेवारी 2013. त्यानंतर 2018 ते 2023च्या पत्राची सुद्धा पावती जमा आहे. म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ते एक्नॉलेज केलेलं आहे की होय मिळालं म्हणून, आणि त्याची रिसिप्ट सुद्धा आपल्याकडे आहे. मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे नाकारू कसं शकतं? हे सगळं ज्यावेळेस आपण कोर्टात जाणार त्यावेळेस सगळे हे उघडे नागडे होणार आहेत. तिथे जे सगळे आहेत ना, जे नाकारतायत, जे नाही होऊन पडतायत, ते सगळे तिथे ओपन होणार आहेत. 4 एप्रिल 2018 घटनेमध्ये बदल केले, त्याची प्रत सुद्धा जोडली गेलेली आहे.
ती जोडलेली प्रत सुद्धा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे 4 एप्रिल 2018 दिली गेलेली आहे. पुढे ऐका, निवडणूक आयोगाने मार्च 2018 त्याचं एक्नॉलेजमेंट दिलेलं आहे आपल्याला. मार्च 2018 एक्नॉलेजमेंट आपल्याकडे आहे. म्हणजे विचार करा, प्रूफ सगळे आहेत आपल्याकडे, मग नाकारू कसं शकता? पुढे ऐका, 2018 पुन्हा पक्षप्रमुख म्हणून निवड झाली. 27 फेब्रुवारी 2018 इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आपण ते देखील कळवलेलं आहे. 27 फेब्रुवारी 2018. मग तुम्ही नाकारू कसं शकता? मग पक्षप्रमुख म्हणून ही जी अमेंडमेंट तुम्ही नाकारलीत, शिवसेनेच्या घटनेमध्ये झालेला बदल आम्हाला कळवला गेला नाही, हे सगळी तांत्रिक कारणं तुम्ही दिली. त्यामुळे आम्ही बहुमताच्या विधिमंडळ पक्षाच्या आधारावर, कारण शिवसेनेचे 2 पक्ष यांनी पकडले, एक राजकीय आणि एक विधिमंडळ. राजकीय पक्ष शिवसेना पक्षप्रमुखांच्या ताब्यात होता, कारण जवळपास 43 लाखांचे ऍफिडेव्हिट आपण तिकडे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला जमा केले होते आणि यांच्याकडून काहीतरी 3-4 लाखांचे ऍफिडेव्हिट जमा झाले होते, जास्तीत जास्त 5 लाखांचे. आता तुम्ही विचार करा, या तांत्रिक गोष्टीचा आधार घेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने विधिमंडळामध्ये बहुमत कुणाचं आहे त्या आधारावर गेलं आणि तिकडून नाव आणि चिन्ह अलॉट करून टाकलं. बघा आधार कसा घेतला गेला. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची ही जी आहे ना पद्धती, कार्य करण्याची पद्धती, याच्यावरच सगळ्यात पहिला ताशेरा ज्यावेळेस आपण सुप्रीम कोर्टामध्ये असणार त्यावेळेस ओढला जाणार आहे आणि तिथूनच शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हे पुन्हा मूळ शिवसेनेकडे परत येणार आहे. हे लक्षात ठेवा शिवसैनिकांनो. ज्यावेळेस या सगळ्या केसेस तिकडे रेग्युलर सुनावणीला येतील त्यावेळेस मात्र या शिंदे गटाकडून तात्काळ शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह पहिली गोष्ट काढून घेण्यात येईल. जून 2022 सगळ्यात पहिली पक्ष कुणाकडे होता? ज्यावेळेस हे सारं घडत होतं त्यावेळेस पक्ष कुणाकडे होता? कारण नंतर पक्ष अधिकृत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कुणाला दिलाय हा नंतरचा प्रश्न राहिला, पण ज्यावेळेस हे सारं घडत होतं त्यावेळेस पक्ष कुणाकडे होता ही सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट. त्यावेळेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे होता. आणि हे जे गमजे मारत फिरतायत त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. तुम्ही कुणाच्या एबी फॉर्मवर निवडून आलात? कुणाच्या एबी फॉर्म? त्याच्यावर एकनाथ शिंदेची सही होती, मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे होते, की उद्धव साहेबांचा एबी फॉर्म होता तो? या गोष्टीतच सगळं काही संपलं. उद्धव साहेबांच्या एबी फॉर्मवर तुम्ही जर निवडून आला असाल तर त्या उद्धव साहेबांची पक्षप्रमुख म्हणून नेमणूक ही चुकीची कशी, ही अवैध कशी? याचं उत्तर ह्या गद्दारांनी द्यावं. सिंपल प्रश्न आहेत. 4 नेते आणि जवळपास 12 उपनेते निवडीचे अधिकार शिवसेनेच्या घटनेने पक्षप्रमुखांना दिलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख शिवसेनेच्या घटनेप्रमाणे ती बैठक लावून गटनेते निवडतात आणि गटनेता हा प्रतोद निवडत असतो. आणि शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी सुनील प्रभूंची प्रतोद म्हणून नेमणूक केलेली आहे. ती घटनेप्रमाणे ग्राह्य आहे, अगदी वैध आहे. आता लक्षात घ्या, आजच्या घडीला तुम्ही पाहाल तर राजकीय पक्ष अजूनही शिवसेना हा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे आहे. विधिमंडळ पक्षाचं जी मेजॉरिटी आहे आमदार खासदारांची जरी एकनाथ शिंदेकडे असली तरी विधिमंडळ पक्ष हा अगोदर नसून हा राजकीय पक्ष अगोदर असतो. सगळ्यांमध्ये राजकीय पक्षाला विचारात घेणं गरजेचं असतं, हे कोर्टाने देखील नमूद केलेलं आहे. राजकीय पक्षाला तुम्ही आमदार खासदारांवर तोलू शकत नाही, ते एकच परिमाण लावू शकत नाही, हे कोर्टाने सुद्धा ताशेऱ्यांमध्ये सांगितलेलं आहे, कन्क्लुजन मध्ये सांगितलेलं आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला त्यांनी याबाबत झापलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत शिवसैनिकांनो, 1-2 नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्ही लक्षात घ्या, 4 एप्रिल 2018 घटना जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये आपण जमा केली होती शेवटची, त्याप्रमाणे म्हणजे जे अनिल देसाई साहेब त्यावेळेस सचिव म्हणून त्यांनी ही घटना त्यांच्यातर्फे त्यांच्या सहीनिशी ही घटना जमा झालेली आहे. त्या घटनेप्रमाणे मुख्य नेतेपद शिवसेनेच्या घटनेमध्ये कुठेच नाही आणि तीच अंतिम घटना आहे. जर तुम्ही शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाला जर तुम्ही ऑब्जेक्शन घेताय, हरकत घेताय, तर मुख्य नेते हे पद तुम्ही गुवाहाटीमध्ये बसून अमेंड केलं होतं का शिवसेनेच्या घटनेमध्ये, हे देखील सांगावं. गुवाहाटीत ठरलं का शिवसेनेच्या मुख्य नेते पदामध्ये आपण काय काय कसले अधिकार असणार? राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तुम्ही आमदारांमध्येच घेऊन टाकलीत की काय?
इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणी बदनाम झाला असेल तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया झाले, कारण ज्या प्रकारे घाईघाईमध्ये एक एक डिसिजन त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे तो पाहता भविष्यात ज्यावेळेस हे कोर्टामध्ये प्रकरण येतील त्यावेळेस कोर्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा पूर्णपणे पाणउतारा करेल असंच मला तरी वाटतं. मी मगाशी सांगितलं ज्याच्या ताब्यात पक्ष त्याचाच व्हीप. आता विचार करा, ज्यावेळेस फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार पडलं तेव्हा गटनेतेपदी शिंदे, म्हणजे 2019ची गोष्ट मी करतोय, त्यावेळेस गटनेतेपदी शिंदेची निवड झाली होती, एकनाथ शिंदेची, आणि शिंदेच्या थ्रू सुनील प्रभू साहेबांची त्यावेळेस मुख्य प्रतोद म्हणून नेमणूक झाली होती. ज्या वेळेस 2022ला आमदार फुटले त्यावेळेस व्हीप काढून आपण एक बैठक आयोजित केली होती. त्याच्यामध्ये आपण गटनेते, त्यावेळेस 24 आमदार हजर राहिले होते, जवळपास जास्त असू शकतो आकडा. त्यावेळेस आपण गटनेते म्हणून अजित चौधरींची निवड केली होती आणि चौधरी साहेबांनी पुन्हा सुनील प्रभूंची नेमणूक केली होती. आणि कोर्टाने ह्या गोष्टीला एक्नॉलेज केलेलं आहे. सुनील प्रभू साहेबांची किंवा गटनेते म्हणून अजित चौधरींची नेमणूक ही वैध ठरवलेली आहे, कारण अधिकार पक्ष प्रमुखांकडे होते. त्यावेळेसचा पक्ष कुणाकडे होता हे अतिशय महत्वाचं आहे. आणि व्हीप आपण सगळ्यांना पाठवला, हे म्हणाल ना आम्हाला व्हीप मिळालेला नाही, ते चौगुलेंचं उदाहरण दिलं त्यांनी. अजित चौगुले, मला वाटतं अजित चौगुले आणि प्रभाकर काळे. एकनाथ शिंदे म्हणतात व्हीप मिळालेला नाही, त्या अजित काळेंना तो व्हीप पाठवला गेला, तो व्हॉट्सअप पाठवला गेला, कारण हे जागेवर नव्हते. त्या व्हीपची आपण एक कॉपी देखील याचा पुरावा म्हणून लावली गेलेली आहे. बऱ्याच गोष्टी आहेत तिथे. त्यामुळे शिंदे गटाची भाषा जी ECI बोलतोय ना, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बोलतोय ना, की आम्हाला हे मिळालं नाही, आम्हाला हे सांगितलं नाही, ही शिंदे गटाची शेवटी भाषा आहे. आमच्या नजरेत हा सारा एक पोरखेळ आहे. ज्या प्रकारे ही भाषा ते बोलू लागले, बदल कळवला नाही 2018. मग मला एक सांगा, साधं उदाहरण द्या, जर तुम्हाला बदल कळवला गेला नाही 2018 मध्ये घडलेला, मग हा प्रश्न तुमचा 18 मध्ये यायला पाहिजे होता, हा प्रश्न 19 मध्ये यायला पाहिजे होता, हा प्रश्न 20 मध्ये यायला पाहिजे होता, हा प्रश्न 21 मध्ये यायला पाहिजे होता, हा प्रश्न 22 मध्ये. तुम्ही 2022 मध्ये जागे होता, हे सगळं तुम्हाला 22 मध्ये कळतं. हे सगळं पाहता मी मगाशी जो शब्द वापरला, मॅनेज्ड झालेलं आहे सगळं. पण शेवटी बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी, हे देखील महत्वाचं आहे. पाहूयात शिवसैनिकांना, मी तुम्हाला सारेच्या सारे अजून आणखी भरपूर सारे रेफरन्स आहेत. हे तुम्हाला मी वरवर काही गोष्टी सांगितल्या, वरवर ज्या आणखी डीप मध्ये गोष्टी आहेत तो सगळं सांगत राहील तो झांगड गुत्ता होऊन जाईल सगळं. त्यामुळे तुर्तास लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टामध्ये आपण अतिशय भक्कम आहोत आणि आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होऊच शकणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो, बी पॉझिटिव्ह. आपली शिवसेना नावा चिन्हा सकट पुन्हा आपल्या सगळ्यांकडे पुन्हा परत येणार आहे, त्यासाठी तयारीला लागायचं. तुम्हा सर्वांची रजा घेतो, सप्रेम. जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.